दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलनकर्त्यावर झालेल्या लाठीचार्जचा तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते माननीय राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ आज वणी तालुका काँग्रेस कमिटी व वणी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शिवाजी चौक येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। आंदोलनानंतर माननीय राष्ट्रपती महोदया यांना उद्देशून माननीय उपविभागीय अधिकारी वणी यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात जंतर मंतर येथील लाठीचार्जची निष्पक्ष व सखोल चौकशी करावी, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, शांततापूर्ण आंदोलन करण्याच्या घटनात्मक अधिकाराचे संरक्षण करावे, माननीय राहुल गांधी यांच्याशी झालेल्या वागणुकीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। या आंदोलनात प्रदेश सचिव संजय खाडे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जय आबड, प्रमोद वासेकर, मोरेश्वर पावडे, रुपेश ठाकरे, टीकाराम कोंगरे, वंदना आवारी, राजू अंकतवार, तेजराज बोडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजीव गांधी यांना शहीद झाले, इंदिरा गांधी शहीद झाल्या, पण यांचा इतिहास जर पाहिला तर बाकी बीजेपीच्या ज्या नेत्याचा इतिहास पाहिला तर कोणी शहीद झालं नाही। ते काँग्रेसचे त्यावेळेस RSSचे लोक असो, बीजेपीचे लोक असो, ते इंग्रजांवर मिळून होते। म्हणून देशाच्या एकतेसाठी, देशाच्या अखंडतेसाठी जर नीट पेपर फुटी होत असेल तर बोगस जर एखादा डॉक्टर येत असेल तर आरोग्याशी खेळ आहे। एखादा बोगस डॉक्टर जर पैशाने निवड तो आपलं नीट पेपर खरेदी करून जर बोगस डॉक्टर येत असेल तर भविष्यात सर्व देशातल्या लोकांना चांगले टॅलेंटेड मुलं केव्हा यायचे, गरीबाचे मुलं केव्हा डॉक्टर बनायचे, ज्याला टॅलेंट आहे ते राहणार नाही। तर बोगस डॉक्टर जे ऑपरेशन केल्यानंतर काही होऊ शकते, त्याच्या जीवाचा खेळू शकते। म्हणून अशा याच्यासाठी निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्ष पहिले समोर राहील। तर जोपर्यंत जेव्हा अत्याचार अन्याय होईल तर काँग्रेस पक्ष मागे हटणार आहे। काँग्रेस पक्षाचा विचार आहे, काँग्रेस पक्ष विचार आहे, काँग्रेस पक्षाचा विचार हा समोर येणाऱ्या काळात आंदोलन रूपी दिसणार आहे। काँग्रेस फक्त बसणारा, रस्त्यावर उतरणार। म्हणून हा मी निषेध करतो। माननीय धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यांचे गुन्हे मागे घेतले पाहिजे। त्यांना 1-1 कोटी रुपये, त्यांना जे विद्यार्थी 22 विद्यार्थी मेले त्यांना 1-1 कोटी रुपये दिले पाहिजे। तात्काळ यांच्यावर धर्मेंद्र प्रधान राजीनामा घेऊन या सरकारनं विचार केला पाहिजे। भविष्यात जर हा जो विचार नाही झाला, जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा होत नाही, जोपर्यंत त्यांना मुआवजा मिळत नाही, जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही विद्यार्थ्यांना, तोपर्यंत काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करत राहील। या प्रसंगी सांगू इच्छितो। आज वणी काँग्रेस कमिटीतर्फे दिल्ली येथील जंतर मंतरवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या संदर्भात माननीय SDO मार्फत आम्ही राष्ट्रपतींना निवेदन दिलं आहे। आज आम्ही काँग्रेस पक्षातर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन करून या मोदी सरकारचा निषेध म्हणून हे आंदोलन सुरू केलं। या आंदोलनाची आमच्या या आंदोलनाची मुख्य भूमिका अशी होती की आमच्या काही मागण्या होत्या। या आंदोलनात आमच्या पक्षाचे जे नेते आहेत, जे आज विरोधी पक्ष नेते आहेत, एका घटनात्मक पदावर असताना त्यांना एक अपमानास्पद वागणूक देऊन तिथून उचलण्यात आलं आंदोलनाच्या दरम्यान। तर ही एक मोठी निंदनीय बाब आहे। या घटनेची चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि या बेहरम सरकारने जो तिथे अमानुष लाठीचार्ज केला, त्या दांडग्याला खिळे टोचून त्यांना मारले, या संदर्भाची, या सगळ्या गोष्टीचीही सखोल चौकशी झाली पाहिजे। आणि जंतर मंतरवर असं एक पवित्र स्थान आहे, तिथे शेतकरी आंदोलन करतात, जनता आंदोलन करते, विद्यार्थी आंदोलन करतात। असे या पवित्र स्थानी तुम्ही असा हिंसाचार करत असाल तर हा अतिशय निंदनीय आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे। आणि जंतर मंतरवर जिथे कुठे CCTV असेल त्या CCTV फुटेजचं सुरक्षित जतन करायला पाहिजे। आणि या सरकारने जे ईमेलद्वारे, इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे किंवा फोनवर असेल किंवा पत्राद्वारे जेही आदेश दिले असेल ते सगळे आदेश सुरक्षित ठेवले पाहिजे, जेणेकरून समोर जे चौकशी होईल त्या चौकशीमध्ये ते निष्पन्न होईल। असे या सगळ्या मागण्या आम्ही घेऊन आज SDO साहेबांना निवेदन दिलं आणि या खोट्या सरकारचा आम्ही निषेध केला। आणि हे सरकार जर असंच वागत असेल तर आम्ही काँग्रेस पक्ष कायम रस्त्यावर राहू आणि यांचा निषेध करू आणि यांना सत्तेतून हाकलून लावू।